UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार। उद्या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा। वानखेडे स्टेडियमवर महायुतीचा भव्य शपथविधी पार पडला। पुण्यातील बाणेर आणि बालेवाडीमध्ये फडणवीसांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर। माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांच्याकडून बॅनरबाजी। महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचा असणार। महाराष्ट्रामध्ये एक मुख्यमंत्री तर 2 उपमुख्यमंत्रीपदाच्या पॅटर्नसह तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांकडे प्रमुख पदही कायम राहणार। भाजप आणि शिंदे गटाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज बैठक। सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर सकाळी 11 वाजता शिंदे गटाच्या आमदारांची बैठक। महाराष्ट्रामध्ये भाजपच्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान मोदींकडून पुन्हा एक है तो सेफचा नारा। विभाजनवादी शक्ती आणि घराणेशाहीचा पराभव झाल्याचीही टीका। महाराष्ट्रामधील विधानसभा निकाल अनपेक्षित। पराभवाचं विस्तारानं विश्लेषण करू। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं ट्विट। काहींनी धोका देऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र संधी मिळताच जनतेनं धोकेबाजांना शिक्षा दिली। पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला। महाराष्ट्र माझ्यासोबत असा वागेल असं वाटलं नव्हतं। अनाकलनीय निकाल लागला। महाराष्ट्राच्या विकासासाठी लढत राहू। महाविकास आघाडीच्या मोठ्या पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। जनतेनं सुडाचं आरोपाचं नाही तर विकास आणि कल्याणाचं राजकारण स्वीकारलं। महायुतीनं लोकांची मतच नाही तर मनही जिंकली। विजयानंतर शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा विजय। भाजपला 133, शिवसेना शिंदे गटाला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा, तर ठाकरे गट 20, काँग्रेस 15 आणि शरद पवारांच्या वाटेला 10 जागा। आम्ही आधुनिक अभिमन्यू विरोधकांचा चक्रव्यूह यशस्वीपणे भेदून दाखवला। विधानसभेतील मोठ्या विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींचेही मानले आभार। महायुतीच्या योजनांमधली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। आमच्या लाडक्या बहिणींनी विरोधकांना आडवं केलं। विजयानंतर अजितदादांनी मानले जनतेचे आभार। काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरेंसह यशोमती ठाकूर यांना मतदारांचा धक्का। साकोली मतदारसंघामध्ये नाना पटोले आणि कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचा निसटता विजय। ब्रह्मपुरीमध्ये विजय वडेट्टीवार तर जयंत पाटलांनी इस्लामपूरचा गड राखला। महाराष्ट्राने मतदान केलं की ईव्हीएम न केलं। विरोधकांकडून पुन्हा ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह। निकालामागे खूप मोठं कारस्थान असल्याचा आरोप करत पुन्हा निवडणूक घेण्याची मागणी। पराभव झाला की ईव्हीएमला दोष देतात। विरोधकांनी पराभवाचं आत्मचिंतन करावं। शिंदे फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर, तर ईव्हीएमचा विजय मान्य 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 म्हणत अजितदादांची टोलीबाजी। अविश्वसनीय, तुर्तास एवढंच। निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोजक्या शब्दात प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेला पूर्णपणे अपयश। वायनाड पोटनिवडणुकीमध्ये प्रियंका गांधी 4 लाखांहून अधिक मतांनी विजयी। भाजपच्या नव्या हरिदास यांचा दारुण पराभव। गांधी घराण्यामधली 9वी व्यक्ती लोकसभेत। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।